जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आपल्याला जी संतती होते ती कशा प्रकारे जन्माला येते, म्हणजे कुठल्या ऋणा म्हणून आपल्याला संतती येते आपल्याकडे. तर पहिले तर असं म्हणतात की जी संतती येते जन्माला, त्या संततीच्या मागं असं एक हे आहे शास्त्र की आपल्याला 4 प्रकारचे संतती सांगितलेले आहेत. कोणी पुत्र रूपाने येतो, तो मागच्या जन्मामध्ये आपला शत्रू असतो, पण तो आपल्यापेक्षा कमजोर असतो, तो आपल्यावर मात करू शकत नाही, तो आपल्याला उत्तर देऊ शकत नाही. आणि मग या जन्मामध्ये तो पुत्र रूपाने येतो, मग तो आयुष्यभर तुमचा नुकसान करून जातो, तुमच्यासह शत्रुत्वात निभवतो मुलगा असून. दुसरा पुत्र असा आहे की तो त्याचे ऋण तुमच्यावर, म्हणजे तुम्ही त्याचे ऋण घेतलेले असतात. तुम्ही त्याचे एखादी पैसे किंवा काही त्याचं हडपलेलं असतात. तुम्ही पार्टनर आहे दोन आणि बिझनेसमधले आदल्या जन्मातले, आणि तुम्ही ते त्याच्याकडनं लुबाडलेलं धन आहे, तेव्हा तो हारला असतो आणि तो हारल्यामुळं तो तुमचं काही त्यावेळेस काही करू शकत नाही. मग त्यावेळेस तुम्ही त्याची संपत्ती हडप करता आणि तो या जन्मात पुत्र रूपाने येतो आणि तुमच्या संपत्तीला खर्च करतो. म्हणून तो सगळे ऋण वसूल करतो, आजाराच्या रूपात करतो किंवा व्यसनाच्या रूपात करतो. पण तुमचं जेवढी संपत्ती आहे तुमच्याजवळची त्याला तो ठेवत नाही, तो पूर्ण ते तुमच्या याचं नाहीस करतो. तिसरा पुत्र जो आहे तो आई वडिलांना कोणाची कवडीची किंमत करत नाही. का? कारण की तुम्ही त्याचा मागल्या जन्मामध्ये पदोपदी अपमान केलेला असतो. आताही बघा असं काहीतरी अशा एखाद्या घरी मुलं आई वडील आहे की मुलांना कमजोर समजते. कधी कधी ते मुलं उत्तर देत नाही आईला, वडिलांना, आईला, की चला जाऊ द्या, यांचा स्वभाव चिडचिडा आहे, बदलेल. पण ते आईवडील मात्र काही ना काही त्या मुलांवर अत्याचार होते, म्हणजे जसं सावत्र आई वगैरे. तर त्यावेळेस ते मुलं तुम्हाला बदला घ्यायला येते. जसं आता वृद्धाश्रम आहे, वृद्धाश्रम म्हणून टाकते. हे मागल्या जन्माचेच कर्म आहे, आपल्यासमोर येत आहे. आधी केलं आहे, आता भरत आहे. आणि एक येतो धर्मपुत्र, तो माता श्रावण बाळासारखा, जो आपल्या आईवडिलाची, माता पिताची सेवा करतो. माता पिता सर्वस्व असते त्याला, आणि तो आहे धर्मपुत्र. शास्त्रामध्ये असे 4 पुत्र सांगितले आहे. म्हणून असं म्हणतात की आपला पुत्र असो, पुत्री असो, तिचा वारंवार अपमान करू नका, तिला वारंवार बोलू नका. कारण की जरी ते आता उत्तर देत नाही, पण मनामध्ये कुठेतरी काहीतरी हे राहते आणि ते पुढल्या जन्मामध्ये तुमचा. म्हणून हे जे संबंध आहे हे पूर्वीपासूनचे आहे. कोणी पार्टनर असते, पुत्र रूपाने येते, कोणी पुण्या रूपाने येते, आणि तेव्हा म्हणतात की हे 4 धर्मपुत्र सांगितलेले आहे. जय श्री कृष्णा, जय श्री श्याम.